टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्तानं भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली आहे। भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून मंदिर देखील पहाटे 4 वाजेपासून दर्शनासाठी उघडं करण्यात आलेलं आहे आणि आपण सध्या त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात आहोत। या ठिकाणी पूजाविधी जी आहे ती आपल्याला सुरू असल्याचं एकंदरीतच बघायला मिळत आहे आणि भाविकांची देखील मोठी लाईन जी आहे ती आपल्याला दर्शनासाठी असल्याचं एकंदरीतच बघायला मिळत आहे। खरं तर तिसऱ्या श्रावण सोमवारी देशभरातील भाविक जे आहेत ते त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल होत असतात। ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने गर्दी करत असतात। आज मंदिरात देखील आपल्याला मोठी गर्दी जी आहे ती बघायला मिळत आहे आणि तिसरा श्रावण सोमवार असल्यानं मंदिरात देखील फुलांची आकर्षक अशी सजावट जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। भाविक जे आहेत ते मनोभावे या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी आल्याचं बघायला मिळत आहे। या ठिकाणी मंदिरात पहाटेपासूनच पूजा अभिषेक जो आहे तो सुरू असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे। भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं मंदिर परिसरामध्ये देखील दाखल झालेले आहेत आणि मंदिरातील ही भाविकांची आपल्याला लाईन जी आहे दर्शनासाठीची एकंदरीतच बघायला मिळते आहे। मंदिर प्रशासनाकडून देखील येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा जी आहे ती अनेक उपलब्ध करून देण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश शौलेसह पवन येवले, TV9 मराठी, त्र्यंबकेश्वर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।